तू आम्हाला 9 मासाचा घोडा पोटी वागला, तुझ्या गरीबीच्या संसारामध्ये लहानाचं मोठं केलं. मी आम्ही तुम्हाला कसं इथून जायचं आई? तू आमच्यासाठी एक घास सुद्धा खाल्ला नाही आई. स्वतः उपाशी राहिली पण आम्हाला पोटभर जेवण घातलं, म्हणून आम्ही आई तुला कसं इथून जायचं आई? नवमासाचा घोडा मुरी बांधाना, नवमासाचा घोडा मुरी बांधाना, ईदला घासी आई करून येताना, ईदला घासी आई करून येताना, रडताना पाहून आई, रडताना पाहून आई कोणाजवळ गेली, रडताना पाहून आई कोणाजवळ गेली, जाऊ नको माझा आई लंगाई, जाऊ नको माझा आई लंगाई, जाऊ नको माझा आई लंगाई. जिने जन्म दिला रे तुझीला, आईने जन्म दिला रे तुझीला, लहानाचा मोठा केला. आबाई मला सांग लगे मला तुझ्यासाठी रे दुःख सोसिले, विसरू नको तू आईला. जिने जन्म दिला रे वो बाळा तुझीला, आणि लहानाचा मोठा केला. आईने आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं. जो आईचे उपकार जाणत नाही त्याला कृतघ्न म्हणतात, आणि जो आईचे उपकार जातो त्याला कृतज्ञ म्हणतात. पाण्याहून निर्मळी आई, पाण्याहून निर्मळ काय असतं? ते आईचं प्रेम असतं. आईचं प्रेम निर्मळ असतं, पाण्याहून पातळ ते आईचं प्रेम असतं. राजा हो, पाण्याहून निर्मळी आई, सर्वाहून याती प्रेमळ रे.
सर्वहून आईचं प्रेम निर्मळ असतं. आईच्या मायेचा उभार असते. आई थंडगार वारा असते. आई पावसाच्या धारा असते. समुद्राची शाई पर्वताची लेखणी केली तरी अपूर्ण राहणार. आईला चंद्राची उपमा दिली तरी कमी पडणार. आईला सूर्याची उपमा दिली तरी कमी पडणार. म्हणून आईचं वर्णन देवाकडून झालं नाही, आपल्याकडून होणार नाही. पाण्याहुनी निर्मळी आई सर्वाहुनी अति प्रेमळ रे. जिने जन्म दिला रे तुझीला बडा लहानाचा मोठा केला. जिने जन्म दिला रे तुझीला आणि लहानाचा मोठा केला. मुलगाने त्या प्रियसीला भेटला आणि आई घरी झोपलेली होती. जी आई आपल्या मुलासाठी काढीत काढून देते तिला उधार म्हणावं. आई स्वतः मरण पत्कारते पण आपल्या बाळाचं हित पाहत असते. म्हणून तुकाराम महाराज म्हटलेलंय, संत ग्रंथांमध्ये वर्णन केलेलंय, लेकुराचे हित माई मावलीचे चित्त ऐसी करवडी जाती
तरी लाभावी न पिती तुका मने व्हाये त्याची सर्वस्वी साये तुझ्यासाठी काही पण त्या मुलांनी मागचा पुढचा विचार केला नाही. त्याला पत्नी मिळावी म्हणून त्या मुलगीने खोटं बोललं. तुझं माझं खऱ्यावर प्रेम असेल मी तुझ्याशी लग्न करणार आणि तुझ्या आईचं गाडी घेऊन ये. तो पडत सुटला. घरी आई झोपलेली होती. आईला खंजर मारला. आईच्या हृदयामध्ये रक्ताच्या धाराड्या उडाल्या. मला कोणी बघितलं का? मला कोणी बघितलं का? पडत घरामधून बाहेर पडाला. पडता 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 त्याला ठेच लागली. दादा ठेच लागताना काडीच पडलं खाल. त्या काडीमधून आईचा आवाज आला, बाळ कुठं लागलं का?